गोवा एअरपोर्टवर उतरल्यावर जेव्हा समीर एका 4 वर्षाच्या मुलाला पाहतो तेव्हा तो त्या मुलाला विचारतो की तुझी मम्मी कुठे आहे. तेव्हा तो मुलगा म्हणतो माझी मम्मी तिथे उभी आहे. जेव्हा समीर तिकडे बघतो तेव्हा तिथे त्याला कोणी दिसत नाही. पण जेव्हा समीर मागे वळून बघतो तेव्हा तो मुलगा त्याच्याकडे बघत एका लेडीसोबत पुढे निघून जातो. समीर विचार करतो की त्या लहान मुलांनी त्याला मूर्ख बनवले आणि तो त्याच्या आईबरोबर निघून गेला. त्या लेडीची पाठ समीरच्या दिशेने होती त्यामुळे त्याला तिचा चेहरा दिसला नव्हता. त्यानंतर समीर त्याच्या गोव्यातल्या नवीन घराच्या दिशेने निघाला. तिथून त्याने रिसॉर्टजवळच होते. घरी आल्यावर फ्रेश होऊन तो आपल्या खोलीच्या बाल्कनीत उभा राहून वाऱ्याचा आनंद घेत होता. त्यानंतर तो रात्रीचे जेवण करून लवकर झोपी गेला. उद्या त्याला रिसॉर्टची पाहणी करायला जायचे होते. सकाळी उठल्यावर तो गॅलरीत बसून कोवळ्या उन्हाचा आनंद घेऊ लागला. तेवढ्यात त्याच्या घरातील केअरटेकरने येऊन सांगितले की सर कॉफी रेडी आहे. हो ठीक आहे घेऊन या आणि माझे रिसॉर्टवर जाण्याची तयारी करा. काही वेळाने समीर तयार होऊन त्याच्या रिसॉर्टवर जातो. समुद्राच्या कडेला असणारे हे अतिशय भव्य दिव्य रिसॉर्ट होते. रिसॉर्टची पाहणी करत असताना रिसॉर्टचे मॅनेजर समीरजवळ येतात आणि म्हणतात सर रिसेप्शनिस्टसाठी 5 मुलीपैकी एका मुलीची निवड करण्यात आली आहे तर तिचा फायनल इंटरव्ह्यू बाकी आहे. हो तुम्ही तिला माझ्या ऑफिसमध्ये बसायला सांगा मी लगेच येतो. काही वेळाने इतर कर्मचाऱ्यांची भेट घेऊन समीर मॅनेजरसह त्याच्या कॅबिनमध्ये आल्यावर त्याने पाहिले की समोर खिडकीजवळ उभी राहून एक तरुणी खिडकीतून दिसणारा समुद्राचा आनंद घेत होती. तिने गुलाबी रंगाची कुर्ती आणि व्हाईट कलरची सलवार घातली होती. तितक्यात समीर तिच्याजवळ जातो आणि म्हणतो हॅलो तुमचं नाव काय आहे. समीरचा चेहरा पाहून ती थक्क होऊन त्याच्याकडे बघत राहते. समीरही तिच्याकडे बघत राहतो. ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून प्रिया होती. 5 वर्षांनंतरही ती तशीच होती. ती अजिबात बदलली नव्हती. ती अजूनही सुंदर आणि निरागसपणाने भरलेली होती. पण तिच्या डोळ्यात समीरसाठी असलेला द्वेष आजही तसाच होता. प्रिया त्याला पाहून रागाने म्हणते तू. त्याला काय बोलावे ते समजत नव्हते. त्याच्या आनंदाला सीमा नव्हती. जिला तो इतकी वर्ष शोधत होता आज ती स्वतः येऊन त्याच्यासमोर उभी होती. तो फक्त तिच्याकडे बघत राहतो. माफ करा मिस्टर समीर मी इथे काम करू शकत नाही. अचानक प्रियाचा आवाज ऐकून त्याला धक्का बसतो. समीर त्याच्या मॅनेजरला बाहेर जाण्याचा इशारा करतो. त्याच्या मागे प्रिया देखील बाहेर जाऊ लागते. पण समीर तिचा हात पकडतो आणि तिला पुन्हा आपल्या केबिनमध्ये खेचतो. त्यावर तिला धक्का बसतो आणि ती रागाने त्याचा हात तिच्या पकडीतून सोडत म्हणते तू पुन्हा मला बर्बाद करायला आला आहेस का. बघ आता तू माझ्याशी असं काय केलंस तर मी तुला मारून टाकेल. यावर समीर काहीच बोलत नाही. फक्त हसत हसत तिच्याकडे बघत राहतो आणि अचानक तिला ओढून मिठी मारतो आणि म्हणतो मग मार ना मलाही हे मान्य आहे. तुझ्याशिवाय जगण्यापेक्षा मेलेले बरे. क्षणभर तिला कळलं नाही की हे काय चाललंय. पण पुढच्या क्षणी ती त्याला तिच्यापासून दूर ढकलते आणि म्हणते हे काय करत होतास. मी तुला माझ्यापासून दूर राहायला सांगितलं होतं. समीर तिच्याजवळ येऊन उभा राहतो आणि म्हणतो जर मी तुझ्यापासून दूर नाही थांबलो तर मग कुठेतरी जाऊन जीव देईल. यावर ती म्हणते जसं तू मला जीव देण्यासाठी मजबूर केले होतेस. तेवढं बोलून ती तेथून जाऊ लागते. समीर तिच्या मागे मागे बाहेर येतो आणि तिला आवाज देतो प्रिया माझे एकदा ऐकून तर घे. पण प्रिया कुठे त्याचं ऐकणार होती. ती रागात बघते आणि निघून जाते. समीर आपल्या मॅनेजरला आवाज देतो आणि तिचे सर्व डिटेल्स आपल्या केबिनमध्ये घेऊन यायला सांगतो. त्यानंतर तो त्याच्या केबिनमध्ये येतो आणि कोणाला तरी फोन करतो. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर हास्य येते आणि तो मनात विचार करतो की आता तू मला भेटले आहेस. मी तुला इतक्या सहजासहजी जाऊ देणार नाही. हो तुला थोडा राग आहे पण काही झालं तरी मी तुला पटवून देईल. प्रिया रागात जेव्हा घरी पोचते तेव्हा तिची मैत्रीण पायल तिला भेटते. जिने तिला त्या कठीण काळात साथ दिली होती. जेव्हा सगळे तिला सोडून गेले होते तेव्हा पायलनेच तिची मदत केली होती. पायलने दार उघडताच ती पायलला मिठी मारून रडू लागते. तिला असं रडताना पाहून पायल घाबरली आणि तिला विचारलं काय झालं. प्रिया तू जॉब इंटरव्ह्यूला गेली होतीस ना. पायल गुड्डू झोपी गेला आहे का. हो प्रिया मी आत्ताच त्याला झोपवले. तू आधी इथे बस आणि काय झालं ते सांग. पायल तिला हॉलमध्ये बसायला सांगते आणि तिला पाण्याचा ग्लास देते आणि म्हणते आता मला सांग काय झालं. पाणी पिऊन ग्लास टेबलावर ठेवत प्रिया म्हणाली तो परत आला आहे. पुन्हा त्याने मला शोधलं आहे. पायलला समजत नाही की ती काय बोलत आहे आणि कोणाबद्दल बोलत आहे. प्रिया मला समजत नाही तू काय बोलत आहेस. ते नक्की काय झालं ते मला स्पष्ट समजेल का. पायल तो समीर परत आला आहे. मी ज्या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी गेले होते ते रिसॉर्ट त्याचेच आहे. तो त्या रिसॉर्टचा मालक आहे.
असे म्हणत प्रिया तिला तिच्या आणि समीरमध्ये झालेल्या वादाबद्दल सांगू लागली. पायलने तिला शांत व्हायला सांगितले. ठीक आहे, काळजी करू नको, मी इथे आहे. त्याला या जागेबद्दल कधीच कळणार नाही. तू आता आराम कर, आपण उद्या यावर बोलू. असे बोलून पायल तेथून निघून गेली. ती जाताच प्रिया दार बंद करून तिच्या खोलीत आली. तिथे तिचा 4 वर्षाचा मुलगा गुड्डू झोपला होता. खरं तर गुड्डू हा तिला समीरपासूनच झाला होता. समीरने त्याचा बदला पूर्ण करण्यासाठी तिच्यासोबत जे केले होते त्यानंतर ती पूर्ण वेडी झाली होती. तिच्या कुटुंबियांनी तिला स्वीकारलं नाही. त्यावेळी तिचा एक रोड अपघात झाला होता. कदाचित तिचे नशीब चांगले असावे. ती त्या रस्त्यात अपघातात किरकोळ जखमी झाली होती. त्यावेळी एका ज्येष्ठ नागरिकाने तिला सरकारी रुग्णालयात ॲडमिट केले. मग तिने आपली मैत्रीण पायलला फोन करून बोलून घेतले आणि तिने तिला सर्व काही सांगितले. त्यावेळी पायलने तिला खूप साथ दिली होती आणि प्रियाला तिच्या घरी घेऊन गेली. पायलने प्रियाला समीर विरुद्ध पोलीस तक्रार दाखल करण्याविषयी देखील बोलले होते, पण प्रियाने पोलीस तक्रार देण्यास नकार दिला की ती आधीच बदनाम झाली आहे आणि आता तिला आणखीन बदनाम व्हायचे नव्हते. असो, म्हात्रे हे मोठे लोक आहेत आणि मी त्यांचे काही बिघडू शकणार नाही असा तिचा समज होता. त्यानंतर 1 महिन्यानी तिला कळले की ती प्रेग्नेंट आहे. आता मुलाची जबाबदारी ती कशी घेणार हे तिला समजत नव्हते. तेव्हा पायलने तिला समजावले. त्यानंतर पायल तिला गोव्यात घेऊन आली. गोव्यात पायलला एका 5 स्टार लक्झरी हॉटेलमध्ये वेटरची नवीन नोकरी मिळाली होती. नोकरी करत तिने संपूर्ण 9 महिने प्रियाची खूप काळजी घेतली होती. गुड्डूच्या जन्मानंतर काही दिवसांनी गुड्डू लहान असल्यामुळे प्रियाने गोव्यातील लहान हॉटेलमध्ये पार्ट टाइम वेटरचे काम करायला सुरुवात केली. सर्व काही व्यवस्थित चालले होते. प्रियालाही तिचं स्वतंत्र घर मिळालं होतं आणि ते 5 वर्ष कसे निघून गेले ते तिला कळलंच नाही. या 5 वर्षात ती गुड्डूच्या प्रेमात समीरच्या सर्व जखमा विसरली होती, ज्या आज पुन्हा एकदा त्याला पाहून ताज्या झाल्या होत्या. आता ती गुड्डू जवळ बसून हा सर्व विचार करत होती. घड्याळात रात्रीचे 10 वाजले होते. तिने गाढ झोपलेल्या गुड्डूच्या डोक्यावरून हात फिरवला आणि ती कपडे चेंज करायला गेली. त्यानंतर कपडे बदलून ती परत येऊन हॉलमध्ये बसली. समीरचा विचार तिच्या मनात वारंवार येत होता. इच्छा नसतानाही ती त्याचाच विचार करत होती. तो असे का बोलत होता याचा तिला प्रश्न पडला होता. तो खरोखर बदलला आहे का, किंवा माझ्याबरोबर पुन्हा एक खेळ खेळणार तसं नाही ना? मग दारावरच्या बेलचा आवाज ऐकून ती पुन्हा भानावर आली. तिने घड्याळाकडे पाहिले आणि विचार करू लागली, यावेळी कोण आला आहे? कदाचित मिसेस दीक्षित तर आले नसेल ना? मिसेस दीक्षित तिच्या शेजारीन होत्या. कधी कधी त्या गुड्डूला आणि प्रियाला भेटायला तिच्या घरी येत असतात. विचार करत ती दरवाजाकडे वळली आणि दार उघडताच समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला पाहून तिला धक्का बसला. तू इथे काय करतायस? प्रियाने त्याच्याकडे अतिशय रागाने पाहिले आणि त्याला विचारले, तुला माझ्या घरचा पत्ता कोणी दिला? तो व्यक्ती समीर होता. तो तिच्याकडे पाहून हसला आणि म्हणाला, तू मला सोडून आलीस त्यामुळे मी इथे तुला भेटायला आलो. प्रिया दार बंद करण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, तू इथून निघून जा, मला कोणालाच भेटायचं नाही. समीर हाताने दार थांबवतो आणि म्हणतो, तुला मला भेटावे लागेल आणि तेही पुढच्या जन्मासाठी. असं म्हणत जबरदस्तीने घरात शिरतो. यावर प्रिया रागाने त्याला म्हणते, तू इथून निघून जा, नाहीतर मी मोठमोठ्याने ओरडून शेजाऱ्यांना गोळा करेल. यावर समीर तिच्याकडे पाहतो. तिने निळ्या रंगाची नायटी घातली होती, जी तिला खूप शोभून दिसत होती. प्रिया त्याच्याकडे बघत म्हणाली, तू असं का बघत आहेस? आता तू तसला काही विचारही करू नकोस. मी तुला इथून जायला सांगितले. हो हो, काळजी करू नको, मी जाईन. आणि मला कळते की मी माझ्या एका चुकीमुळे किती मौल्यवान वस्तू गमावली आहे. ती चूक नव्हती, तो गुन्हा होता जो तू केला आहेस आणि शिक्षा मला भोगावी लागली आहे. हो प्रिया, मला माहीत आहे माझ्या चुकीमुळे तुला किती त्रास भोगावा लागलाय. आता मला तुझ्या सर्व दुःख दूर करायचे आहे. त्याला पुढे जाऊन तिला मिठी मारायची होती, पण प्रियाने त्याला तिथेच थांबवले आणि म्हणाली, मला तुझी गरज नाही, इथून निघून जा, नाहीतर मी मोठमोठ्याने ओरडेल. असं म्हणत ती मोठमोठ्याने ओरडू लागली, प्लीज हेल्प मी. जेव्हा समीर त्याचा हात तिच्या ओठावर ठेवतो, त्यानंतर समीर तिच्या चेहऱ्यावरून विखुरलेले केस साईडला करतो. तो आणखीन काही करण्यापूर्वी प्रिया स्वतःला त्याच्यापासून वेगळे करते आणि तिच्या खोलीत जाऊन दार बंद करून घेते आणि विचार करू लागते, मी त्याला माझ्याजवळ काय येऊन दिले, ज्याच्यामुळे मी उद्ध्वस्त झाले, ज्याने माझ्यापासून माझं सगळं हिसकावून घेतलं आणि मी त्यालाच माझ्याजवळ. नाही नाही, असे कधी होऊ शकत नाही. त्याला इथून जावे लागेल. जर त्याला गुड्डूबद्दल कळले तर
मग ती गुड्डूकडे बघते, जो या सगळ्या गोष्टीबद्दल अनभिज्ञ होऊन झोपलेला होता. त्याच्यासाठीच तर ती तिचं आयुष्य जगत होती, नाहीतर समीरने तर तिच्या आयुष्य तिच्यापासून कधीच हिरावून घेतलं होतं. प्रिया तिच्या खोलीत आल्यावर ती फक्त त्याचाच विचार करत होती, जो यावेळी बाहेर हॉलमध्ये कोणास ठाऊक काय करत होता. तिने किती वेळा त्याला तिच्यापासून दूर राहण्यास सांगितले होते, पण इतक्या वर्षांनी तो तिच्याकडे काय मिळवण्यासाठी आला आहे हे तिला कळले नव्हते. शेवटी कंटाळून प्रियाने आता भिंतीवर टांगलेल्या घड्याळात पाहिले तर रात्रीचे 2 वाजले होते. तिने आपले मोकळे केस एकत्र करून क्लचर लावला आणि मग अश्रूंनी भिजलेले डोळे चोळत ती बेडवरून खाली उतरली आणि तिने गुड्डूकडे पाहिले तर गुड्डू गाढ झोपलेला होता. त्यानंतर ती दाराजवळ आली आणि तिने हळूच दार उघडले. मग बाहेर गेल्यावर तिने पुन्हा हळूच दार बंद केले, जेणेकरून तो उठू नये. गुड्डूने समीरला बघावे किंवा समीरला त्याच्याबद्दल कळावे अशी तिची अजिबात इच्छा नव्हती. ती हॉलमध्ये आल्यावर समीरला सोफ्यावर गाफीलपणे झोपलेला पाहून ती चिडली आणि मनात स्वतःचीच बडबड करू लागली, माझ्या घरात येऊन माझी झोप ओढून स्वतः मात्र आरामात झोपला आहे. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात यासारखा निर्लज्ज माणूस कधीच पाहिला नाही. ती त्याच्याजवळ येऊन उभी राहिली. त्याला लाथ मारून सोफ्यावरून खाली ढकलून द्यावं असं तिला वाटत होतं, पण आता यावेळी तिला कोणताही गोंधळ नको होता. म्हणूनच ती गप्प राहिली. तिने खोलीतून एक चादर आणली आणि ती समीरच्या अंगावर टाकून परत जाऊ लागली. जेव्हा समीरने तिचा हात पकडला तेव्हा तिला समजले की तो फक्त झोपण्याचे नाटक करत होता. समीर, तू जागा आहेस, मी किती मूर्ख आहे, मी तुझ्यासारख्या माणसाला ओळखायला खूप मोठी चूक केली, असे म्हणत प्रिया तिचा हात समीरच्या हातातून सोडू लागली. पण समीरने तिला जवळ बोलवले, ज्यामुळे ती थेट त्याच्या अंगावर पडली. तिच्या हृदयाचे ठोके वाढू लागले. तर समजत नव्हतं तिच्या चेहऱ्यावर पडत होता, त्यामुळे तिच्या चेहऱ्यावरचे केस उडत होते. प्रिया त्याला म्हणाली, तू परत का आलायस? मी तुला इथून निघून जायला सांगितले होते. मला तुझी काहीच गरज नाही. दोघेही एकमेकाच्या डोळ्यात बघत होते. मग समीर म्हणतो, मी परत जाण्यासाठी आलो नाही. यावर प्रिया त्याच्याकडे रागाने आणि तिरस्काराने म्हणते, मग तू का आला आहेस? तुला पुन्हा माझ्याशी तेच करायचे आहे का? तू माझ्या आयुष्यात पुन्हा का आला आहेस? समीरला तिचे असे बोलणे सहन होत नाही. तो उठून उभा राहतो. प्रिया त्याच्याकडे बघत होती. समीर त्याचा हात पुढे करतो आणि तिला उठवायला सांगतो, पण प्रिया त्याचा हात न धरता स्वतः उठून बसते. हे बघून समीरने पुढे केलेला हात खाली केला आणि तिच्या शेजारी बसला. प्रिया आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती, कारण त्याच्या डोळ्यातून अश्रू येत होते. त्याच्याकडे बघून तिच्या सगळ्या जखमा ती आठवू लागतेत. ती स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होती. मग समीर म्हणतो, मला माहीत आहे की मी तुझ्याशी खूप वाईट केले आहे, ज्याची शिक्षा मला जरी मरण दिले तरी कमी आहे. पण माझ्यावर विश्वास ठेव, त्या घटनेनंतर मी तुझा खूप शोध घेतला. त्यासाठी नाही की मी पुन्हा तुझ्यासोबत तेच करेल. खरं तर मला माझी चूक सुधारायची होती म्हणून, पण तू मला कुठे भेटली नाहीस. आता मी पूर्णपणे बदललेलो आहे. माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझ्या प्रेमात पडलो आहे. तुला माहीत आहे का, मी आजपर्यंत ना लग्न केले ना लग्नाचा कधी विचार केला. माझ्या घरातले मला लग्नासाठी जबरदस्ती करत होते, त्यामुळे मी मुंबई नाही तर गोव्याला शिफ्ट झालो. तुझ्याकडून मला फक्त एक संधी हवी होती. ती संधी तू मला देणार नाहीस का? यावर प्रिया अचानक रागात ओरडली, नाही देणार. आणखीन तुला काही सांगायचे आहे का? ते ऐकून समीर शांत झाला. काही वेळ तिथे शांतता पसरली. मग प्रिया समीरला म्हणाली, तुला वाटते का मी माझं आयुष्य तुझ्यासारख्या माणसासोबत घालवायला तयार होईल, ज्याने एका थप्पडच्या बदल्यासाठी एका गरीब मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त केले, तिला रस्त्यात दारोदारी भटकायला भाग पाडले. मग त्याला मी माफ कसं करू शकते? त्यावेळी मी तुझ्यासमोर खूप विनवणी केली होती, तेव्हा तू माझ्यावर दया केलीस का? मग तू माझ्याकडून माफीची अपेक्षा कशी करू शकतोस? पण प्रिया समीरचे बोलणे मध्येच थांबवते आणि म्हणते, पण बिन काही नाही, मला तुझ्यासोबत राहायचं नाही. बरं ठीक आहे, मी पण बघतो तू मला कसं माफ करत नाहीस. समीरसुद्धा ठाम निश्चय करून आला होता की तो तिला काही झालं तरी पटवून देईल. तो पुन्हा सोफ्यावर झोपला. प्रिया उठून उभी राहते. मग समीर तिच्याकडे हसत पाहून म्हणाला, काय झाले? बस ना, हे तुझे घर आहे. प्रिया रागात त्याला म्हणते, काही गरज नाही, माझे घर आहे, मी स्वतः ठरवील बसायचे की उठायचे. त्यानंतर ती रागात पाय आपटत तिच्या खोलीत जाते आणि आतून दरवाजा बंद करून घेते. काय विचित्र जबरदस्ती आहे, मागेच पडला आहे. जर गुड्डूने सकाळी त्याला पाहून विचारले तर मी त्याला काय सांगू? ती मनात विचार करत राहते.
तर हॉलमध्ये सोफ्यावर आरामात पडलेला समीर मनात म्हणतो, माझं नाव समीर म्हात्रे आहे, मी पण बघतो की तू माझ्यासोबत कशी येत नाहीस. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रियाला जाग आली तेव्हा तिने पाहिले की तिचा 4 वर्षाचा मुलगा गुड्डू बेडवर नव्हता. ती चटकन उठून उभी राहिली तेव्हा त्याची नजर दारावर पडली, जे अर्ध्या अवस्थेत उघडे होते. बाहेरून गुड्डू आणि समीरच्या हसण्याचा आणि बोलण्याचा आवाज ऐकू येत होता. तिला आश्चर्य वाटलं. तिने घड्याळात पाहिले तर सकाळचे 9 वाजले होते. संपूर्ण रात्र ती जागी राहिल्यामुळे तिला सकाळी पहाटे झोप लागली होती, त्यामुळे तिला उशिरा जाग आली. ती हळूच हॉलमध्ये आली. तिथे तिला गुड्डू समीरच्या मांडीवर बसलेला दिसला आणि त्याच्याशी बोलताना दिसला. तिने गुड्डूला आवाज दिला. प्रियाचा आवाज ऐकून समीरने तिच्याकडे पाहिले आणि हसला, पण प्रियाने नजर फिरवली. समीरने गुड्डूला त्याच्या मांडीवरून खाली उतरवलं. मग गुड्डू प्रियाकडे धावला आणि त्याच्या बोबड्या भाषेत म्हणाला, मम्मा, तू मला पप्पा आल्याचं का सांगितलं नाहीस? मी पप्पासोबत खूप मस्ती केली. समीरकडून हे ऐकून प्रियाने समीरकडे रागाने पाहिले, पण ती त्याला काहीच बोलू शकली नाही. तोपर्यंत तो तिच्या जवळ येऊन उभा राहिला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला बळजबरीनं जवळ घेत म्हणाला, गुड्डू, खरं तर तुझ्या मम्मीला तुला सरप्राईज द्यायचं होतं, म्हणूनच तिने तुला सांगितलं नाही. मग प्रिया गुड्डूला म्हणाली, बेटा चल, दात घास आणि आंघोळ करून घे. त्यानंतर मी तुझ्यासाठी नाश्ता तयार करते. मग तुला स्कूललाही जावं लागेल. नाही मम्मी, मी आज स्कूलला जाणार नाही. आज मला पप्पांसोबत राहायचे आहे आणि त्यांच्यासोबत खूप मस्ती करायची आहे. हे ऐकून प्रियाला राग आला आणि ती समीरचा राग गुड्डूवर काढू लागली. गुड्डू बेटा, तू का हट्ट करत आहेस? तुला स्कूलला जावे लागेल. त्यानंतर गुड्डू रडू लागला. हे पाहून समीर त्याला उचलून घेतो आणि म्हणतो, बेटा, चांगली मुलं हट्ट करत नाही. आता तू स्कूलला जा. जेव्हा तू दुपारी येशील तेव्हा मी तुझ्याबरोबर खूप मस्ती करेल आणि आपण बाहेर फिरायला सुद्धा जाऊ. हे ऐकून गुड्डू खुश होतो आणि म्हणतो, नक्की प्रॉमिस? हो बेटा, प्रॉमिस, असं म्हणत समीर गुड्डूला खाली उतरवतो. त्यानंतर गुड्डू पळत त्याच्या रूममध्ये जातो. तो निघून जाताच समीरने प्रियाकडे पाहिले. हाताची घडी करून ती उभी होती. ती कुठल्या विचारात हरवली होती ते त्याला कळलं नाही. प्रिया, तू त्याच्याशी असं बोलायला नको होतंस. समीर, हे सगळं तुझ्यामुळे झालं. तू त्याला असं का सांगितलं की तू त्याचे पप्पा आहेस? यावर समीर म्हणतो, मी त्याचा बाप आहे, यात काही तीळ मात्र शंका नाही. उलट मी तुला विचारायला हवं की तू माझ्यापासून एवढी गोष्ट कशी लपवलीस? पण समीर, मी तुला का सांगू? शेवटी तू माझा कोण आहेस हे बघ. तू माझ्याशी जे काही केले आहेत ते मी विसरले आहे. प्लीज आता काही करू नको. मला शांततेत जगू दे. हे ऐकताच समीरने तिच्या कमरेभोवती हात घातला आणि तिला आपल्याजवळ ओढले. तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, माझ्या मनाचं काय, जे तू माझ्यापासून हिसकावून घेतले आहेस? तो हसत असतो आणि तिच्या ओठांकडे पाहत तिच्याकडे झुकणार तितक्यात प्रिया त्याला दूर ढकलते आणि म्हणते, तू तुझी बकवास बंद कर आणि इथून निघून जा, नाहीतर मी. समीर तिच्या जवळ येतो आणि म्हणतो, नाहीतर काय? प्रिया त्याला वैतागून किचनमध्ये निघून जाते आणि ती जाताना समीर तिच्याकडे बघत हसत राहतो. काही वेळाने प्रिया गुड्डूला स्कूलसाठी तयार करते आणि त्याला घेऊन घराबाहेर पडते. समीर पण तिच्यासोबत घराबाहेर पडतो आणि तिला त्याच्या कारमध्ये बसायला सांगतो, पण प्रिया तिथून टॅक्सीने निघून जाते. गुड्डूला शाळेत सोडल्यानंतर प्रिया थेट पायलकडे जाते. ती तिला रात्रीपासून सकाळपर्यंत सर्व काही घडलेला प्रकार सांगते. हे ऐकून पायललाही धक्का बसतो आणि ती प्रियाला विचारते, त्याला खरंच तुझ्याशी लग्न करायचे आहे का? पायल, तू वेडी आहेस का? तो मला मूर्ख बनवत आहे. मी त्याला चांगले ओळखते. त्याला फक्त लोकांना यूज कसे करायचे आहे तेच कळते. मग पायल म्हणते, पण असेही होऊ शकते की त्याच्यात खरोखर बदल झाला आहे. असे पण असू शकते पायल, जर त्याला माझी इतकी काळजी असती तर मग तो इतक्या वर्षांनी का आला आहे? मला त्याचा चेहरासुद्धा पाहायची इच्छा नाही. पण प्रिया, जर तू त्याच्यासोबत लग्न केलेस तर गुड्डूचे आयुष्य चांगले होईल आणि त्याला त्याच्या वडिलांचे प्रेमही मिळेल. पायल, मी गुड्डूची आई आणि मीच त्याचे वडील आहे. समीरने मला फक्त दुःख दिले आहे. मी त्याला कधीच माफ करू शकत नाही. मी विचार केला आहे, आज संध्याकाळी गुड्डूला घेऊन मी इथून दूर निघून जाईल. प्रकरण वाढण्याआधीच मला सर्व काही संपवायचे आहे. बाकीचं मी नंतर बघेल, पण आधी मला त्याच्यापासून दूर जावे लागेल. पायल तिला खूप समजावण्याचा प्रयत्न करते, पण ती तिचं काहीच ऐकायला तयार होत नाही. दुपारी जेव्हा प्रिया गुड्डूला घ्यायला स्कूलमध्ये गेली तेव्हा गुड्डू तिथे नव्हता.
तिथे तिला सांगण्यात येतं की गुड्डू त्याच्या वडिलांसोबत गेलाय. प्रिया तिथल्या टीचर्स आणि स्टाफवर खूप चिडते आणि म्हणते, तुम्ही मला न विचारता त्याला असे का सोडले. तिला खूप राग येतो आणि ती ठरवते की आज ती समीरला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. ती समीरच्या रिसॉर्टच्या मॅनेजरकडून त्याच्या घरचा पत्ता घेते आणि थेट त्याच्या घरी जाते, जिथे समीर आधीच तिची वाट बघत बसला होता. प्रिया दारावरची बेल वाजवताच समीर दार उघडतो. त्याला समोर पाहून प्रियाने त्याची कॉलर पकडते आणि म्हणते, माझ्या मुलाला इथे घेऊन यायची तुझी हिंमत कशी झाली. यावर समीर म्हणतो, प्रिया तो माझा मुलगा पण आहे. त्यानंतर समीर तिच्या हातातून त्याची कॉलर सोडवतो आणि आत येतो. प्रियासुद्धा त्याच्या मागोमाग आत येते. गुड्डू वरच्या मजल्यावर खोलीत व्हिडिओ गेम खेळत होता. साहेबांनी त्याला वरच्या मजल्यावर केअरटेकरसोबत ठेवले होते आणि त्याच्या केअरटेकरला गुड्डूची काळजी घेण्यास सांगितले होते. प्रिया आत येणार हे त्याला माहिती होते आणि तिला खूप राग येईल. मग हे सर्व पाहून गुड्डू घाबरू नये म्हणून त्याने हे सर्व केले होते. प्रिया समीरला गुड्डूबद्दल विचारते, माझा गुड्डू कुठे आहे. मी त्याला न्यायला आले आहे. ती त्याला इकडे तिकडे शोधू लागते. जशी ती वरच्या मजल्यावर पायऱ्या चढू लागते तेव्हा समीर तिचा हात पकडून तिला थांबवतो. समीर, माझा हात सोड. प्रिया, मी तुझा हात सोडण्यासाठी पकडला नाही, फक्त एकदा माझं ऐकून तरी घे. यावर प्रिया हात झटकते आणि म्हणते, मला तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाही. समीर तिच्या जवळ येतो आणि म्हणतो, तुला माझं ऐकावंच लागेल. आणि मग तो तिला आपल्या मिठीत घेतो. प्रिया समीरला स्वतःपासून दूर ढकलण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, मी तुला सांगितलं आहे मला तुझ्याशी बोलायचं नाही. तू हे सर्व का करतोस. प्लीज मला जाऊ दे. पण समीर तिला सोडत नाही. जोपर्यंत ती खचून जात नाही तोपर्यंत तो तिला घट्ट धरून ठेवतो. शेवटी ती शांत होते तेव्हा समीर तिला सोडतो आणि म्हणतो, आय एम सॉरी. मला हे सर्व करावे लागले याचे मला वाईट वाटते. पण तुझा राग शांत करण्यासाठी माझ्याकडे दुसरा मार्गच नव्हता. प्रिया शांतपणे उभी राहून त्याच्याकडे पाहत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले, जे समीर पुढे येऊन त्याच्या हाताने पुसतो. प्रिया त्याच्याकडे डोळे मिचकावत पाहत होती. मग समीर तिला म्हणतो, भूतकाळात जे काही घडले ते मी बदलू शकत नाही, पण आता भविष्य आपल्या हातात आहे. तर मग मला ते तुझ्यासोबत जगायचे आहे. प्रिया, तू मला हवी आहेस. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुला का समजत नाही की मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि यानंतरही तू मला माफ करणार नसेल तर नक्कीच करू नकोस, पण स्वतःला सुद्धा दुखू नकोस. मी वचन देतो की मी इथून कायमचा निघून जाईल. असं म्हणत तो त्याच्या खोलीत जातो. प्रिया तिथे सोफ्यावर बसते. त्यानंतर अचानक मागून पायल तिच्या खांद्यावर हात ठेवते, जी अगोदरपासून तिथे उपस्थित होती. ती प्रियाला म्हणते, त्याला माफ कर. तो खरंच बदलला आहे आणि तो तुझ्यावर खूप प्रेम करतो म्हणून त्याने आजपर्यंत लग्न केले नाही. प्लीज समजून घे प्रिया. अशी संधी पुन्हा पुन्हा तुझ्या आयुष्यात येणार नाही. पायलला तिथे अचानक बघून प्रियासुद्धा स्तब्ध झाली. पायल, तू हे काय करत आहेस. प्रिया, खरं तर समीर माझ्या बॉसचा मुलगा आहे. मी त्याच्याच हॉटेलमध्ये काम करते. 1 वर्षापूर्वी समीरच्या रिसॉर्टचे काम चालू होते. त्यावेळी तो इथे गोव्यात आला होता आणि मी ज्या हॉटेलमध्ये काम करत होते त्या हॉटेलमध्ये त्याने स्टे केला होता. त्याच वेळेस मला कळलं की समीर आमच्या बॉसचा मुलगा आहे. कामानिमित्त मला अनेकदा समीरची भेट घ्यावी लागायची. हळूहळू आमच्यात खूप चांगली ओळख झाली. समीर सर खूप फ्री माणूस आहे. ते मुंबईतील असल्यामुळे मी त्यांना तुझ्याबद्दल सांगितले तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले आणि त्यांनी मला हे देखील सांगितलं की तो व्यक्ती मीच होतो. त्यांना त्याच वेळेस तुला भेटायचे होते, पण त्याच वेळेस त्यांना मुंबईवरून त्यांच्या वडिलांचा कॉल आला. तेव्हा तिकडून त्यांना सांगण्यात आले की त्यांच्या आईचा कॅन्सरच्या आजाराने मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्यांना अर्जंट मुंबईला जावे लागले. जाताना त्यांच्या बाबतीत तुला त्यांच्याबद्दल काहीच न सांगण्याचे त्याने मला वचन दिले. त्यामुळे मी समीरबद्दल तुला काहीच सांगू शकले नाही. पण एक गोष्ट नक्की, त्या व्यक्तीचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. ते गोव्यातील घर देखील त्यांनी तुझ्यामुळेच घेतले आहे आणि आज देखील सकाळी मी समीर सरांना भेटले होते आणि त्यांनीच मला इथे बोलावले आणि मी देखील समीरसोबत गुड्डूला घ्यायला त्याच्या स्कूलमध्ये गेले होते. आता भूतकाळ विसरून जा प्रिया आणि इथून पुढचा विचार कर. प्रिया पायलकडे बघते आणि तिला मिठी मारून रडू लागते. काही वेळाने ती अचानक उभी राहते आणि समीरच्या खोलीकडे जाते. ती समीरच्या खोलीत गेल्यावर ती पाहते की समीर कपाटात उघडून त्याचे सर्व सामान सुटकेसमध्ये भरत होता. प्रिया दारात उभी राहून दार ठोठावते. तिला न पाहता समीर म्हणतो, आत ये. प्रिया शांतपणे आत जाते आणि त्याच्या जवळ जाऊन उभी राहते.
समीर शांतपणे त्याची बॅग भरत होता. प्रिया त्याला विचारते, समीर तू कुठे चालला आहेस? मला माहीत नाही प्रिया मी कुठं चाललो आहे. कदाचित मी तुझ्या आयुष्यातून निघून गेल्यावर. इतक्यात प्रिया त्याचे बोलणे मध्येच थांबवते आणि त्याचा हात पकडत म्हणते, पण आपल्या गुड्डूचं काय? त्याला सुद्धा सोडून जाणार का? तू निघून गेल्यावर आम्ही तुझ्याशिवाय कसे जगणार? समीर आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहतो आणि प्रिया लगेच त्याला मिठी मारते. समीरने हे तिला आपल्या मिठीत घेतले. प्रिया त्याला माफ करते आणि तिचे अश्रू समीरच्या खांद्यावर पडतात. समीर तिला स्वतःपासून वेगळे करतो आणि मग तिचे अश्रू पुसतो आणि म्हणतो, आता मी या डोळ्यात कधीच अश्रू येऊ देणार नाही. मी तुला वचन देतो की मी तुला नेहमी आनंदी ठेवीन. प्रिया तू माझ्याशी लग्न करशील का? प्रिया त्याच्याकडे बघते आणि मान हलवते. समीर तिला जवळ घेतो. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहत राहतात आणि मग समीर त्याचे ओठ तिच्या ओठांवर ठेवत, पायल दारात उभी राहून हे सर्व पाहत होती. हे कळताच दोघेही एकमेकांपासून वेगळे होतात आणि तिघांच्याही चेहऱ्यावर हसू येते. अशा गोड भावनेने कथा संपते.